इकडे लोकसभेप्रमाणे विधानसभेतही बारामतीच्या लढतीकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे। त्यातलं प्रमुख कारण म्हणजे अजित पवार यंदा बारामतीमधून लढणार की नाही याचा सस्पेन्स दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे। आणि याच मुद्द्यावरती बोट ठेवत अजित पवार यांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांनी मोठं वक्तव्य केलेलं आहे। अजित पवार बारामतीमधून उभं राहणार की नाही हे फॉर्म भरण्याच्या दिवशी कळेल असं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे। तसंच सध्याचे दादा हे एजन्सीच्या सांगण्यानुसार बोलणारे दादा आहेत असा चिमटा देखील श्रीनिवास पवार यांनी काढला। दरम्यान अजित पवारांसोबतच्या नात्यांमध्ये अंतर कमी झालं नसलं तरी बोलणं कमी झालंय हे देखील श्रीनिवास पवार यांनी स्पष्ट केलंय। सगळे पवार माझ्या प्रचारात असतील तर ते पण मला एक कोड आहे की मी वाट बघतोय ते असा कोण उमेदवार आहे की ज्याच्यामुळे सगळे पवार त्या प्रचारात असतील। आम्हाला हाच प्रश्न विचारायचा होता, कारण त्यांनी असं वक्तव्य केलं होतं लोकसभेच्या वेळेस, मी कुटुंबात एकटा पडलोय, पण आता नाहीये। नेमकं कोण आहे ते? तेच ते मला पण कळत नाही। कुटुंबात तेव्हा पण तो एकटा नव्हता, सगळे बरोबरच होते, पण तेव्हा त्यांनी बोलल्यावर बहुतेक मग एजन्सीनी सांगितलं असेल की असं म्हणायचं नसतं, जे काय आहे ते। आता त्याचं वाक्य बदललंय, आता ते असं म्हणाले की सगळे पवार माझ्या त्या ह्याच्यामध्ये असतील, सहभागी असतील, तर ते मला पण उत्सुकता आहे। दादांच्या लोकसभेच्या भाषणात आणि आत्ताच्या भाषणात कसा फरक जाणवतो? फरक हा एजन्सीमुळे झालेला आहे। ते नवीन आता त्यांनी जी काही कुठली एजन्सी अपॉइंट केलेली त्याच्यामुळे दिसतं। म्हणजे मी सुद्धा बघतो दादांचं भाषण बारकाईने काल बघत होतो, तर बारामतीमध्ये दादा असे समोर बोलायचे, पण आता ते बहुतेक चिठ्ठी घेऊन मुद्दे काही आपण इकडे तिकडे जाऊ नये असा विचार करून बोलतात असं मला वाटतं। भावनिक म्हणल्यापेक्षा सावध केलंय त्यांना त्या एजन्सीनी, काय बोलायचं, काय कपडे घालायचे, रंगसंगती काय असेल। या लोकसभेनंतर असं काय गेट टुगेदर वगैरे झालंय का? नाही, सण कुठला आला नाही, वाढदिवस झाले तर त्याला आम्ही गेलो, पण आता दिवाळीमध्ये तुम्हाला दिसेल की परत सगळेजण एकत्र असतील, कारण त्या बाबतीत मात्र आम्ही काही वेगळं पण दाखवणार नाही हे निश्चित। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।